अगदी मऊसूत आणि जाळीदार ढोकळा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी चव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। अगदी योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने डाळ तांदूळाचा ढोकळा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका भांड्यात 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे। इथे मी जाड तांदूळाचा वापर केलेला आहे, याऐवजी तुम्ही बासमती तुकडा किंवा कोलम तांदूळही वापरू शकता। 2 वाटी तांदूळासाठी आपण 1 वाटी चण्याची डाळ घेणार आहोत। 2:1 असं आपण प्रमाण ठेवणार आहोत, हे अगदी योग्य प्रमाण आहे। आता आपण डाळ तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। इथे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत। आता आपण यावर पाणी घालून ते 6 ते 7 तासांसाठी भिजत ठेवून देणार आहोत। आता आपण डाळ आणि तांदूळ 6 ते 7 तासांसाठी भिजत ठेवून देऊयात। 6 ते 7 तास झालेले आहेत। आता आपण बघूयात डाळ तांदूळ कसे भिजलेत ते। डाळ तांदूळ जसे आपल्याला हवे तसेच छान भिजलेले आहेत। आता आपण यावरचं जे जास्तीचं पाणी आहे ते एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि जसं आपल्याला वाटताना पाणी लागेल तसं आपण याच पाण्याचा वापर करणार आहोत। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात डाळ तांदूळ छान बारीक वाटून घेणार आहोत। इथे मी एक डबा घेतलेला आहे, या डब्यातच आपण हे बॅटर घालून घेणार आहोत। याऐवजी तुम्ही स्टीलचं पातेलं घेतलं तरीही चालेल। इथे आपलं सगळं पीठ छान वाटून झालेलं आहे। त्याला आता आपण एकदा चमच्याने संपूर्ण ढवळून घेणार आहोत। तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, असंच हे थोडं घट्टसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता आपण यावर झाकण ठेवून 8 ते 9 तासांसाठी ठेवून द्यायचं आहे आणि याला कुठेही मध्ये उघडून बघायचं नाही। 8 ते 9 तास झालेले आहेत। आपण बघूया आपलं ढोकळ्याचं पीठ कसं फर्मेंट झालेलं आहे ते। पीठ अगदी छान फुललेलं दिसतंय। आपण बघूयात, अगदी छान आतून पीठ फुललेलं आहे। मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवते। तुम्ही बघू शकता अगदी छान असं फर्मेंट झालेलं आहे। आता आपण या सगळ्या पिठात मीठ हळद हे घालून घेणार आहोत, जेणेकरून पुढे आपला वेळ वाचेल। आपण या सगळ्या पिठासाठी 2.5 चमचे इथे मीठ घालून घेणार आहोत। तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर आता आपण इथे 2 लहान चमचे हळद घालून घेणार आहोत। हळद खूप जास्त घालू नका, कारण ढोकळा वाफल्यानंतर त्याचा कलर अगदी योग्य येतो। इथे मी 4 चमचे साखर घालून घेणार आहे, तीही तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे आपण लिंबू सत्व किंवा सायट्रिक ॲसिड घालून घेणार आहोत। आपण इथे कुठेही दह्याचा वापर करणार नाही। आणि आता 2 पळी आपण तेल घालून घेऊया, जेणेकरून ढोकळा हा खाताना घशात अडकल्यासारखा वाटणार नाही आणि अगदी मऊसूत असा होईल। आणि अगदी चिमूटभर आपण हिंग घालून घेणार आहोत। आता हे सगळं मिश्रण आपण चमच्याने फेटून घेऊया। हे सगळं हळद, मीठ आणि साखर सगळ्या पिठात घातल्याने ते पिठात छान मुरलं जातं आणि पुन्हा पुन्हा आपल्याला हे सगळं घालत बसण्याची गरज पडत नाही आणि ढोकळ्याच्या जेवढ्या पण बॅचेस होतील त्याला अगदी सारखी चव येते। इथे तुम्ही बघू शकता, थोडं पीठ जरी लाईट येलो दिसत असलं तरी ढोकळा शिजल्यानंतर अगदी छान त्याला रंग येतो। इथे मी एक छोटा पसरट डबा घेतलेला आहे। आपण यात ढोकळा बनवणार आहोत, म्हणून आपण याला तेल लावून घेऊया। तुम्ही अगदी छोटं ताट घेतलं तरीही चालेल। इकडे आपण स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आत मी छोटी रिंग घातलेली आहे, याऐवजी तुम्ही डिशही घालू शकता। आता आपण डब्यातलं हवं तेवढं पीठ काढून घेतलेलं आहे। आता यात आपल्याला कुठलंही साहित्य घालण्याची गरज नाही, यामुळे आपला वेळ वाचतो। आता आपण यात फक्त पाव चमचा सोडा घालून घेणार आहोत आणि तोही पिठात डायरेक्ट न घालता एका वाटीत घेऊन त्यात पाणी घालून घेणार आहोत, जेणेकरून सोडा हा सगळ्या पिठात एकसारखा मिसळला जाईल आणि ढोकळ्याला लाल पॅचेस येणार नाहीत।
आता मात्र आपल्याला अगदी पटकन हात चालवायचा आहे आणि एकाच दिशेने छान पीठ फेटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता पीठ अगदी हलकं झालेलं आहे आणि छान फुलून वर आलेलं आहे। लगेचच आपण त्याला ज्या भांड्यात ढोकळा करणार आहोत त्यात घालून घेऊयात। ही प्रोसेस अगदी पटकन करायची आहे। यात खायचा सोडाच वापरा, इनो चुकूनही वापरू नका। आता हे सगळं पीठ त्या पसरट डब्यात काढल्यानंतर लगेच आपण त्याला स्टीमरमध्ये ठेवून घेतलेलं आहे आणि आता आपण 15 मिनिटासाठी मीडियम आचेवर ढोकळा शिजवून घेणार आहोत। 15 मिनिटं झालेले आहेत। आपण स्टीमर उघडून बघूयात ढोकळा कसा शिजला आहे ते। तुम्ही बघू शकता अगदी एकसारखा ढोकळा फुललेला आहे आणि कलरही त्याला अगदी छानसा आलेला आहे। आता आपण एक चाकू सेंटरमध्ये घालून बघूयात। चाकू अगदी स्वच्छ निघालेला आहे, म्हणजेच आपला ढोकळा अगदी छान शिजलेला आहे। तुम्ही बघू शकता सुरुवातीला जरी पीठ आपल्याला खूप फिकट पिवळसर दिसत असलं तरी ढोकळ्याला कलर मात्र हा अगदी छान येतो। त्यामुळे पिठात खूप जास्त हळद घालू नका। आपण याच्या कडा सोडवून घेतलेल्या आहेत। आता आपण एक छोटासा ढोकळ्याचा तुकडा बाजूला काढून घेणार आहोत आणि आपण याचा वापर पुढे करणार आहोत। तुम्ही बघू शकता अगदी छान सुंदर अशी एकसारखी जाळी या ढोकळ्याला आलेली आहे। आपण हा एका डिशमध्ये काढून घेऊया आणि फोडणीची तयारी करूया। इथे मी कढई तापत ठेवलेली आहे। यात आपण एक पळी तेल घालून घेऊया। तेल छान तापलं की त्यात आपण अर्धा चमचा मोहरी छान तेलात फुटली की लगेचच आपण त्यात अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहोत। 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आपण घालून घेऊयात आणि गॅस बंद करून अगदी चिमूटभर हिंग आपण यात घालून घेऊया। आता ही सगळी फोडणी आपण ढोकळ्यावर छान पसरवून घेऊया। तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे दिसतंय। आता आपल्याला हवे तसे आपण ढोकळ्याचे काप करून घेणार आहोत। तुम्हाला आवडेल त्या आकाराचे तुम्ही काप करून घ्या। ढोकळा कापतानाच कळतो की किती रवेदार असा झालेला आहे। आपण एक ढोकळ्याचा पीस काढून बघूया। तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि एकसारखी जाळी पडलेली आहे आणि ढोकळा कुठेही मध्ये गच्च असा बसलेला नाही आहे आणि ढोकळ्याला कुठेही अजिबात लाल पॅचेस नाही आहेत। ही सगळी रेसिपी स्टेप बाय स्टेप फॉलो करा। आता आपण अगदी कमी वेळात बनणारी चटणी बनवून घेणार आहोत। यासाठी मी इथे 1 वाटी कोथिंबीर, 1 वाटी पुदिन्याची पानं, 2 हिरवी मिरची आणि मगाशी आपण काढून घेतलेला ढोकळ्याचा तुकडा घालणार आहोत, जेणेकरून चटणीला छान थिकनेस येईल। चवीनुसार मीठ घालणार आहोत। ढोकळ्यात अगोदरच मीठ आहे म्हणून अगदी थोडं मीठ आपण घालून घेऊयात आणि सोबतच थोडं पाणी टाकून घेणार आहोत। तुम्हाला हवी तशी कन्सिस्टन्सी तुम्ही चटणीची ठेवू शकता। आता आपण याला बारीक करून घेऊयात। तुम्ही बघू शकता अगदी झटपट अशी चटणी तयार झालेली आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता। चवीला अगदी छान आणि झटपट अशी चटणी तयार झालेली आहे। आता आपण ढोकळा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अगदी एकसारखा कलर आणि जाळी ढोकळ्याला आलेली आहे। अगदी मार्केटसारखा ढोकळा हा तयार झालेला आहे। अगदी योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने असा हा आपण ढोकळा बनवलेला आहे। अगदी मऊसूत आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण हा बनवलेला आहे आणि आतूनही तो कुठेही गच्च बसलेला नाही आहे। आतूनही याला सुरेख जाळी पडलेली आहे। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।